नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण रयतेचे लोकाभिमुख राजे स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन महापुरुष आणि बहुजन महानायकांच्या पवित्र विचार आणि स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी आवाज महामुंबईचा या वृत्तवाहिनीच्या प्रथम वर्धापन दिनासाठी उपस्थित सर्व प्रतिष्ठित प्रतिभासंपन्न मान्यवर, खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 4 स्तंभ दिलेले आहेत, न्यायपालिका, कार्यपालिका, संसद, प्रसार माध्यम, तर या 4 स्तंभांमधील एक अतिशय महत्त्वाचा स्तंभ मानला जातो तो म्हणजे प्रसार माध्यम, मीडिया। आज देशामध्ये जर आपण बघितलं तर देशातल्या प्रसार माध्यमांची स्थिती आज आपण पाहिली तर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी ती स्थिती मांडलेली आहे। ही जी भूमी आहे रायगडची, ती ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमी आहे। या भूमीमध्ये अनेक क्रांतिकारक, शूरवीर, महापुरुष या ठिकाणी होऊन गेलेले आहेत। महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी, शूरवीरांनी जो त्यांच्या कार्याचा, पराक्रमाचा, शौर्याचा इतिहास जो या ठिकाणी मांडला, त्यांच्या कृतीतून संपूर्ण जगाच्या सुवर्ण पटलावर या ठिकाणी तो इतिहास रचला गेला। त्या इतिहासाला साबूत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज भक्कमपणे करण्याची जबाबदारी जर कुणावर असेल तर ती पत्रकारावर आहे। आज आपण समाजामध्ये बघतोय की पत्रकारितेची काय अवस्था झालेली आहे, त्याची दशा काय आणि त्याची दिशा काय। आज ही जी रायगडची भूमी आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतीसूर्य आप्पासाहेब नारायण नागू पाटील असतील, प्रकल्पग्रस्तांचे उद्धारकर्ते नेते असतील दिबा पाटील साहेब, यांनी ही भूमी अतिशय सुपीक करून ठेवलेली आहे। ही भूमी खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी, पुरोगामी आणि क्रांतिकारक विचारांची ही भूमी आहे। आज या भूमीमध्ये काम करत असताना, या भूमीचा एक सुपुत्र म्हणून काम करत असताना आणि विशेषतः पत्रकार म्हणून, समाजाचा आरसा म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी ही दुपटीने वाढलेली असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज समाजातील शोषित, वंचित, पीडित घटकावर, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी या घटकांवर अन्याय होत असताना, खऱ्या अर्थानं त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा त्यांचा आवाज हा कोणीही त्या ठिकाणी बुलंद करण्याचं काम या ठिकाणी करताना दिसत नाही। ही परिस्थिती का आली? प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीवर अवलंबून आहे। आपण ज्यावेळेस राजकीय नेत्यांच्या हाताचे भावले होतो, आपण ज्यावेळेस एक जे पत्रकारिता म्हणजे जाहिरात हा पत्रकारितेचा आत्मा मानला जातो, मात्र ज्यावेळेस त्या जाहिरातीसाठी आपण ज्यावेळेस पत्रकार नेत्यांच्या हाताखाली, नेत्यांच्या अवतीभोवती फिरत असतो, त्यावेळेस काही अंशी आपण त्या दबावामध्ये असतो, काही अंशी आपण काही जनतेचे प्रश्न आपल्याला ज्या पद्धतीनं पोट तितकेनं मांडावेत तसे मांडता येत नाहीत। आज पत्रकारिता खऱ्या अर्थानं स्वाभिमानी, निष्ठेनं आणि जनतेसाठी जी पत्रकारिता केली पाहिजे, तळमळीनं केली पाहिजे, अशी पत्रकारिता आपण या ठिकाणी मिलिंद खार पाटील साहेब आपण या ठिकाणी टिकवून ठेवली। त्याबद्दल तुमचे आणि सर्व प्रतिनिधींचे या ठिकाणी आज पहिल्या वर्धापन दिनी मी या ठिकाणी अभिनंदन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं महानायक, बहिष्कृत भारत, मूकनायक, मुख्या जनांचा आवाज म्हणून त्यांनी मूकनायक वृत्तपत्र त्या ठिकाणी काढलं होतं, आज आपल्याला मुख्या जनांचा आवाज व्हायचा आहे। आज पत्रकार म्हटल्यानंतर केवळ पत्रकार म्हणजे शो शायनिंगचा विषय नाही, तर आज भूमिपुत्रांवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो। शेतकऱ्यांच्या जमिनीवर मोठमोठे त्या ठिकाणी प्रकल्प थाटले जातात, पण आज खऱ्या अर्थानं स्थिती त्या भूमिपुत्राला, त्या स्थानिकाला, त्या शेतकऱ्याला न्याय मिळताना दिसत नाही। रायगडचं प्रवेशद्वार, तिसरी मुंबई म्हणून आज पेनमध्ये ज्यावेळेस शिरकाव त्या ठिकाणी मुंबईचा होतोय, मात्र तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांची मुस्कुट दाबी करून या ठिकाणी घेतले जातात। स्थानिकांवर अन्याय होतोय, भूमिपुत्रांवर अन्याय होतोय। ही चिरनेरची भूमी जी आहे ती क्रांतिकारकांची, शूरवीरांची भूमी आहे। हुतात्मा नाग्या कातकरी आणि अनेक शूरवीर या ठिकाणी त्यांनी क्रांतिकारकांनी या ठिकाणी रक्त सांडलंय। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं
शौर्यानं आणि पराक्रमानं ही पुनीत झालेली भूमी आहे. जगामध्ये भारताचं नाव घेतलं जातं सन्मानानं, त्यावेळेस ही महापुरुषांच्या विचारांची भूमी आहे असं मानलं जातं. आज पत्रकार म्हणून, एक जनतेचा आरसा म्हणून, जरी पत्रकारिता विस्कटली असेल, जरी पत्रकारिता एक वेगळ्या दिशेने जात असेल, तरी देखील जनसामान्याचा बुलंद आवाज म्हणून आपण या ठिकाणी चांगल्या हिमतीनं, कुणालाही न घाबरता बेडरपणे या ठिकाणी पत्रकारिता करावा. आज मिलिंद खार पाटील साहेब यांचे आग्रास्त्र या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये माझी भेट झाली. त्यांचं व्यक्तिमत्व मला भावलं. आणि पंढरीनाथ बोकरे साहेब हे जे आहेत ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. एक कर्तृत्वानं व वक्तृत्वानं, विचारानं एक मोठी व्यक्ती आज आपल्या मंचावर या ठिकाणी बसलेला आहे. रत्नागिरीमध्ये माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार मला जो मिळाला, त्यावेळेस मी 12वीत होतो. त्यावेळेस ते माझ्या बाजूला बसले होते. तेव्हापासून आमचे कौटुंबिक संबंध आहेत. सर म्हणाले, मिलिंद खार पाटील साहेबांचा एक आपल्याला सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि त्यांचा वर्धापन दिन आहे, असं दुग्ध शर्करा योग आहे, तुम्ही देखील या कार्यक्रमाला. मला पंढरीनाथ बोकरे साहेबांच्या निमंत्रणामुळं येता आलं आणि अतिशय सुंदर देखना निसर्गाच्या सानिध्यातला सर्वांग सुंदर सोहळा मला या ठिकाणी अनुभवता आला. आणि मला या ठिकाणी आपण 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली. पत्रकारिता एक जबाबदारीने करावी. पत्रकारिता जनतेचा आरसा आहे. पत्रकार आल्यानंतर लोकांनी रस्ता बदलला नाही पाहिजे. तर आपण ज्यावेळेस ज्या ठिकाणी बाजारात असेल किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थांबलो असेल, तर आदरपूर्वक आपल्या जवळ येऊन 100 माणसांनी तरी आपल्या अवतीभोवती गराडा घातला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं अशा पत्रकारितेची गरिमा आपण राखावी. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून कुठंही विकले न जाता, कुणाचेही लाचारी न करता, खऱ्या अर्थानं शोषित, वंचित, पीडित, आदिवासी, कष्टकरी, विद्यार्थी आणि बहुजनांचा, सुशिक्षित, बेरोजगार आणि तरुणांचा आपण आवाज बुलंद करण्यासाठी आपली लेखणी आणि आपले जे वाहिनी आहे ती ताकदीनं आपण पुढे आणा, एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.